Presented by Ocean Homes by Aditya Creations and Developers. Associate sponsors Adhikari Projects आणि Theme Group of Institutions. नमस्कार, मी प्रशांत सोनार. झी 24 तासच्या विकास महाराष्ट्राचा आवाज बोईसरचा या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी मुंबईपासून साधारण 85 ते 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. MMR रिजनमधलं महत्त्वाचं असं ठिकाण म्हणजे बोईसर. इंडस्ट्रीयल हब म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि इंडस्ट्रीयल हब असल्यामुळे जसे चांगले संकेत देखील आहेत, तसेच काही प्रदूषण किंवा काही कचऱ्या संदर्भातले देखील प्रश्न आहेत. आणि या संदर्भात वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे राजकीय नेते हे प्रयत्न करत असतात आणि त्यांची मतं आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर बोईसरच्या विकासासाठी या माध्यमातून म्हणजे झी 24 तासच्या माध्यमातून हा आवाज पूर्ण राज्यभर शासन दरबारी पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. शहराचा विकासामध्ये राजकारण्यांचा मोठा वाटा असतो आणि त्याला सामाजिक कार्याची जोड असेल तर ते खूप महत्त्वाचं असं कार्य ठरतं. आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये धडाडीने कार्य करणारे राजीव पाटील साहेब, ज्यांना तुम्ही नाना म्हणून ओळखता, ते आपल्यासोबत आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर राजेश पाटील साहेब जे स्थानिक आमदार आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. राजीव पाटीलजी, नाना, विकासाच्या दृष्टीने तुम्ही बोईसरकडे कसं पाहता? कसं पाहता हे खूप मोठं कोड्यात टाकणारा प्रश्न आपण विचारला. सध्याचं बघितलं तर बोईसरची जी वाढ आहे हा काही विकास नाही आहे, ही सूज वाटते. कारण का, त्यामागे कारणं खूप आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण आहे इथे MIDCमुळे वाढणारं पॉप्युलेशन. मला वाटतं इथे पॉप्युलेशन वाढीचा जो ग्रोथ आहे हा खूप अबनॉर्मल असेल. कारण नॉर्मली 10 ते 12% पॉप्युलेशन वाढत असतं, पण इथे शहरीकरणाचा एवढा मोठ्या प्रमाणात रेटा आहे की इथे येणारं जे पब्लिक आहे हे संबंध भारतात येते, नॉर्थपासून साऊथपासून. म्हणजे नॅशनल इंटिग्रेशनचा एक नमुना आहे हा बोईसर परिसर आहे. इथे आजूबाजूला ज्या 5 ग्रामपंचायत आहेत ज्या MIDCला लागून आहेत, त्यातली एक सालवड, त्याच्या बाजूला पास्तळ, बोईसर, खैरा ग्रामपंचायत आणि एक सरवली ग्रामपंचायत, ह्या 5 ग्रामपंचायत मिळूनचं जर पॉप्युलेशन बघितलं तर आताचं पॉप्युलेशन म्हणजे 2011चं पॉप्युलेशन कदाचित हे 2 लाखाच्या 2.5 लाखाच्या पुढे असेल. माझ्याकडे पॉप्युलेशनचे फिगर नाही आहेत, पण आत्ताचं सध्याचं पॉप्युलेशन साधारण सहज 4 ते 5 लाखाच्या आसपास असेल. त्यामुळे एवढं मोठं पॉप्युलेशन खूप कमी जागेमध्ये आहे आणि त्यामुळे अर्थातच इथे अनेक समस्या निर्माण होतात. पहिली समस्या ट्रॅफिकची असेल, दुसरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढल्याने सांडपाण्याचा निचरा, तिसरी त्या पॉप्युलेशनमुळे होणारा कचरा आणि त्याचा निचरा, या 3 महत्त्वाच्या समस्या असतील. ह्याबरोबर पिण्याचं स्वच्छ चांगलं पाणी हे असेल. आणि एक दुसरं असेल एज्युकेशनच्या बाबतीमध्ये चांगलं शिक्षण आणि स्वस्त मिळावं, या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण हे खूप महत्त्वाचं धरलं जातं. त्या जोडीला तारापूर MIDC आणि त्याला आवश्यक असलेल्या ITIs की जे टेक्निकल ज्या बॉडीज आहेत त्या टेक्निकल एज्युकेशन देणं हे महत्त्वाचं आहे. याबरोबरच फर्दर एज्युकेशन, त्यामुळे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग कॉलेज, सर्वात महत्त्वाचं खूप चांगलं अद्ययावत असं इकडे हॉस्पिटल असायला पाहिजे. ते नाही आहे. हॉस्पिटल चांगलं मोठं असेल तर मेडिकल कॉलेज असतं. हे सगळे एकमेकावर डिपेंड आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या शहराच्या या बेसिक गरजा आहेत. कुठेही काही गेलो आपण तरी कुठल्याही या ज्या ॲथॉरिटीज आहेत, गव्हर्निंग बॉडीज ज्या आहेत, या बॉडीजसाठी सर्वात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या टेक्निकल बॉडीज ज्या आहेत, या बॉडीज ह्या ग्रामपंचायतकडे नसतात, कारण ग्रामपंचायत छोट्या असतात. त्यामुळे इथे नगरपालिका ड वर्ग का क वर्ग का ब वर्ग किंवा महानगरपालिका अशा प्रकारचं गव्हर्नन्स असेल तर महानगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत ही स्वतःची कामं स्वतः करू शकतात. त्यांच्याकडे चांगले इंजिनियर असू शकतात, त्यांचा टाउन प्लॅनिंग ऑफिसर असू शकतो, त्यांचा मेडिकल ऑफिसर असू शकतो. कालांतराने हळूहळू ती परिपूर्ण अशी एक संस्था होते आणि आपोआप त्याला आर्थिक पाठबळ पण मिळतं आणि पाठबळ मिळाल्याने अतिशय चांगल्या रीतीने ह्या भागामध्ये सुविधा हळूहळू वाढू शकतात. आणि ह्यासाठी पॉलिटिकल खरं म्हणजे व्हील पाहिजे. इकडे निवडून आलेले सगळे ग्रामपंचायतचे सदस्य, जिल्हा परिषद पंचायत सदस्य आहेत, यांनी मनात आणायला पाहिजे की बाबा आम्हाला ही आमची नगरपालिका किंवा महानगरपालिका करायला पाहिजे. कारण शेवटी राज्य जे सत्ताधारी आहे त्यांचंच येणार आहे राज्य, काही दुसरा कोण बाहेरचा कोण इथे येणार नाही, तेच लोक येणार आहेत. पण काहीतरी कुठेतरी कोणतरी घाबरवण्याचा प्रयत्न करतो. गव्हर्निंग बॉडी जी आहे ही स्ट्रॉंग असायला पाहिजे. ती असल्या तर या बेसिक
सगळ्या गोष्टी मिळू शकतात, हळूहळू चांगलं शिक्षण, सगळ्या चांगल्या गोष्टी मिळू शकतात. पण दुसरं एक महत्त्वाचं इकडे आहे, ती तारापूर MIDC जी आहे, MIDCमुळे इथे रोजगार मिळाला हे मान्य करूया. इथे रोजगार मिळाला, त्याच्या जोडीला काय म्हणतात ना त्याप्रमाणे काही संकटं पण आली की बाहेरचे लोक आले, पण लोक इथे सामावली गेली. त्यामुळे इथे इतर नागरिक जे आहेत की बोईसर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे नागरिक जे आहेत त्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ते असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण MIDCमुळे असणारं जे पोल्युशन जो आहे, हा पोल्युशनचा त्रास जो आहे हा आजूबाजूच्या सर्व गावांना झाला. समुद्रामध्ये मत्स्यमारी करण्यात त्यांना होतोय, झाला नाही होतोय. एअर पोल्युशन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल वेस्ट जे आहे त्याचं पोल्युशन मोठ्या प्रमाणामध्ये होते. ते सगळं कंट्रोल करण्यासाठी म्हणून एखादी अशी चांगली ॲथॉरिटी असेल इकडे तर ते सहज शक्य आहे. पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्थानिकांमध्ये एकी असायला पाहिजे. पण राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असं म्हणणं आहे का तुमचं? डेफिनेटली राजकीय इच्छाशक्ती कमी पडते हे आपण मान्य करावं लागेल. आणि त्यामुळे अधिकारी जे आहेत अधिकाऱ्यांवर कंट्रोल नाही असं माझं ठाम म्हणणं आहे इथे. त्यामुळे अधिकाऱ्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणून सर्व पक्षांनी एकत्र येऊन काहीतरी असं ताकदवान असं फोरम बनवला पाहिजे आणि त्यातनं आपल्या या भागाचा विकास हा आपण स्वतः करून घ्यायला पाहिजे. निश्चित म्हणजे नानांनी इथे परखड मत सांगितलं आहे, पण तिथेच कुठेतरी आशावाद देखील व्यक्त केलेला आहे आणि विशेषतः स्थानिक आमदारसुद्धा आपल्याबरोबर असताना हे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मी आमदार साहेब तुमच्याकडे येतो. थोडंसं सरांनी शहर म्हणजे बोईसरबद्दल सांगितलं. सर, तुम्हाला राजकारणाचा ओढा हा म्हणजे घरी असलेल्या वातावरणामुळे लागला आहे की आवड म्हणून निर्माण झाला आहे? मी अभिमानाने सांगेन की मला राजकीय वारसा माझ्या कुटुंबापासून मिळाला आणि महाराष्ट्र राज्याची जेव्हा निर्मिती झाली 1960 साली आणि त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था महाराष्ट्रामध्ये 1962 निर्माण झाली, तेव्हा माझे आजोबा पहिले जिल्हा परिषद सदस्य झाले. ते अजून जिवंत आहेत आणि त्याच्यापासून ते आजपर्यंत गेली 60 वर्ष सलग माझ्या घरामध्ये आम्ही कोण ना कोण जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा सहकार क्षेत्रामध्ये सातत्याने या लोकल बॉडीजवर काम करत आलो आणि आज मी आमदार आहे. ही मला लाभलेलं राजकीय सगळं वारसा हा कौटुंबिक आहे. आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये 1997 पासून वयाच्या 21व्या वर्षी जेव्हा जिल्हा परिषद निवडून येण्याची संधी मला मिळाली ते लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यामुळे आणि त्यांच्यासोबत गेली 25 वर्ष मी काम करतोय. साहेब, तुम्ही म्हणालात की वारसा लाभला, त्याचं तुम्ही कौतुकही करतायत, पण आमदार झाल्यानंतर किंवा राजकीय पातळीवरती अभ्यासू वृत्तीने सुद्धा राहावं लागतं. जसं साहेब म्हणाले की प्रशासकीय पकडसुद्धा असणं गरजेचं असतं. तर ही अभ्यासू वृत्ती तुम्ही कशी घडवलीत? म्हणजे आमचं नेतृत्वच कणखर आहे. हितेंद्र ठाकूर त्यांच्याकडे काम करण्याची एक पद्धत आहे आणि मला त्यांनी आजपर्यंत ज्या वेळेला ज्या लोकल बॉडीजवर काम करण्याची संधी दिली आणि जेव्हा डिस्कशन आमचं तिथे आप्पांसोबत व्हायचं की होत असते आजही, तर त्यांच्याकडे एखादा विषय घेऊन जात असताना आम्हाला पहिला पूर्ण अभ्यास करून जावं लागते आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे प्रश्नाची उकल करायची म्हटली, जर बिन अभ्यासाने गेलो तर पहिला आम्हाला ओरडा खावा लागतो. जर तुम्हाला माहीत नसेल तर आमच्याशी डिस्कस करण्यात काय पॉईंट नसतो. म्हणून एक जबाबदारी म्हणून प्रशासनामध्ये काम करत असताना लोकांची जी काही अडचणी आहेत, लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवत असताना पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रशासनाशी बोलत असताना, प्रशासन अधिकाऱ्यांशी बोलत असताना, त्यांच्याही संवाद साधत असताना आपला अभ्यास जर नसेल तर अधिकारी आपलं कधीही ऐकणार नाही आणि त्याच्यामुळे अभ्यास करणंही खूप गरजेचं असते आणि त्या पद्धतीने आजपर्यंत माझी वाटचाल चालू आहे. तुम्ही OBC संघर्ष समितीचे सुद्धा एक हे आहात. आत्ताच्या सध्याच्या OBCच्या संदर्भातलं तुमचं काय मत आहे? कसं आहे, OBC संघर्ष समितीची आम्ही इथे स्थापना केली. इथल्या सर्व नागरिकांनी, सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आम्हाला सहकार्य दिले, सर्व पक्षाच्या लोकांनी सहकार्य दिलं. OBCच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या काही काहींना माहितीच नाही आहेत की OBC म्हणजे काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सध्याच्या युगामध्ये जे मिळते की काय म्हणतात ऑलराऊंडर असायला पाहिजे, ते शिक्षण मिळेल तशातला भाग नाही आहे. त्यामुळे हा जो समाज जो आहे हा कुठला तरी सामाजिक मागासलेपणा याच्यामध्ये आहे. ह्यांच्याकडे कधी शेतीवाडी जास्त असेल, कधी यांच्याकडे पैसे जास्त असेल, कधी घरं जास्त असतील, बरोबर, पण सामाजिक मागासलेपणा जो आहे हा नाही आहे. मॉडर्न युगामध्ये एज्युकेशन, शिक्षण जे आहे हे लहानपणापासूनच जे घरामध्ये दिलं जातं ते ह्या वर्गाकडे दिलं जातं अशातला काय भाग नाही आहे, काहीकांकडे दिलं जातं आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या
कुठेही त्यांना पाठबळ देणे आवश्यक असतं. कारण तुम्हाला माहिती आहे की एखादी कठीण चढण जर चढायची असेल, उदाहरणार्थ खंडाळ्याचा घाट चढायचा असेल, तर त्याला एक इंजिन पुढे असेल पण मागे 2 इंजिन्स असतात, कारण का त्याला एक बूस्टर सपोर्ट दिलेला असतो. तसं या समाजाला पुढे जाण्यासाठी, इतरांशी स्पर्धा करण्यासाठी, म्हणून त्यांना OBCचा हा जो बूस्टर डोस आहे हा असायला पाहिजे, या भावनेचा मी आहे. तुम्ही आदिवासींसाठी खूप कार्य केलेलं आहे. सध्या बोईसर आणि आजूबाजूच्या परिसरातील आदिवासींची काय स्थिती आहे? खरं म्हणजे पालघर जिल्ह्याची एक नव्याने निर्मिती होत असताना एक आदिवासी जिल्हा म्हणून हा घोषित केला. आणि ह्या पालघर जिल्ह्यामधला राहणारा जो आदिवासी समाज आहे याच्यामध्ये सर्व प्रकारची उत्क्रांती त्याची झाली पाहिजे नव्याने. मग त्याच्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, दळणवळण आहे, या सगळ्या गोष्टी आल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं की 2014ला जेव्हा ही पेसा क्षेत्रामध्ये हा जिल्हा मोडतो, म्हणजे ज्याला आपण आदिवासी क्षेत्र म्हणतो, आणि जेव्हा निर्मिती झाल्या जिल्ह्यात तेव्हाच्या जिल्ह्याला एक ग्रहण लागलं की इथे आदिवासी आणि OBC समाज, इथे राहणारा इतर समाज, याच्यामध्ये एक नव्याने दरी निर्माण झाली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये दरी झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की इथे नोकर भरती हा विषय 2014पासून ॲज इट इज स्टॉप झालेला आहे. जर आपण एक विचार केला, जर आदिवासी यांचा जर विकास करायचा म्हटला तर त्याला पहिलं काय मिळालं पाहिजे? दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. ह्या ज्या व्यवस्था इथे निर्माण झाल्या, इथे इंडस्ट्री आणली, आशिया खंडातली सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. ही कशासाठी आणली? की ह्या भागामधला विकास झाला पाहिजे. इथे राहणारा मूळ समाज कोण आहे? आदिवासी आहे. OBCमधल्या सगळ्यात 12 पगड जाती सगळे आहेत. परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की इथला स्थानिक जो आहे, जो कामगार, तो स्किल वर्कर म्हणून किती काम करतो, इथे हेल्पर म्हणून काम करतो. इथे खंत दाखवली गेली की आम्हाला इथे मिळत नाही म्हणून नाईलाज असतो, बाहेरून आणावा लागतो. आणि बाहेरून जो वर्कर येतो तो इथे राहतो. आज भारतामध्ये कोणी कुठे काम करू शकतो, त्याला अधिकार आहे. परंतु इथे लागणारा जो कामगार वर्ग आहे हा किती आपण डेव्हलप केला? खरं म्हणजे ही इथल्या कारखानदारांची पण जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र शासनाने कायदा केला की 80% जो वर्कर आहे हा स्थानिक असला पाहिजे. कौशल्य विकास कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे. तो घेतला जात नाही, तो कुठेतरी बंद अवस्थेमध्ये पडलेला आहे. टिमासारखी मोठी संस्था आहे, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, CSRमधून त्यांनी ट्रेनिंग सेंटर उभारले पाहिजेत. आणि प्रशासन आणि इंडस्ट्री, आज आपल्याकडे छोट्या गोष्टी आल्या. आपल्याकडे काय आला प्रश्न की MIDC क्षेत्रामध्ये राहणारा जो वर्कर आहे, नॅचरल तो इथेच राहतो, मग त्या डम्पिंग ग्राउंडसारखा विषय आला मोठा, त्याला जागा नाही. सांडपाणी त्याला निचरा करण्यासाठी जागा नाही. खेळाची मैदान आहेत त्याच्यासाठी जागा नाहीत. मग ह्या गोष्टी एवढ्या वर्षे 70च्या दशकामध्ये इंडस्ट्री तयार झाली तेव्हापासून आजपर्यंत जर विचार केला तर इथले राहणारा स्थानिक जो आदिवासी आहे, मच्छीमार आहे, भंडारी आहे, पानमाळी आहे, आगरी आहे, हे सगळे समाज आहेत. त्यांची उत्क्रांती किती झाली? नाही झाली. जागा त्यांच्या गेल्या. आज ज्या इथे शाळा आल्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आल्या, याच्यामध्ये प्रवेश मिळतात, हे फुकट मिळत नाहीत. आपण काय सांगतो शासन स्तरावर जिल्हा परिषद शाळा आहे त्याच्यामध्ये मोफत शिक्षण आहे. ज्या माध्यमिक शाळा आहेत ज्यांना अनुदान आहे त्याला मोफत शिक्षण आहे. परंतु ज्या विनाअनुदानित शाळा आल्या, कॉलेज आलं, त्याला स्थानिक आदिवासी आहे, भूमिपुत्र, त्यांना किती सीट राखीव आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज आली, का आली? का हा आदिवासी क्षेत्र आहे, या आदिवासी क्षेत्रामध्ये असणारी जी मुलं आहेत त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. परंतु संशोधनाचा विषय आहे, किती स्थानिक मुलांना प्रवेश विनामूल्य मिळतात, त्यांनाही फी भरावी लागते. मग ही मुलं काय तेवढी त्यांचे पालक सक्षम आहेत का? नाहीत. आपण 1ली ते 10वी मोफत, 12वीपर्यंत मोफत शिक्षण सांगतो. आज संपूर्ण शासन स्तरावर जी काही माध्यमिक शाळा आहेत, कॉलेज आहेत, त्यांना विनाअनुदानित तत्त्वावर इथे मंजुरी मिळते. इंजिनिअरिंग कॉलेजला विनाअनुदानित तत्त्वावर मंजुरी मिळते. तिथे फी घेतली जाते. 10वीपर्यंत मुलं आदिवासी शिकतात, 10वीनंतर शिकत नाहीत, घरी बसतात. ही मोठी शोकांकिता आहे आणि वास्तव आहे. एखाद्या जर पालकाला त्याच्या मुलाला 11वीला ॲडमिशन पाहिजे तर त्याला 15,000 ते 20,000 रुपये फी भरावी लागते. कुठून भरणार तो? आज पालघर जिल्ह्यामध्ये शासकीय आश्रमशाळा आहेत, त्याच्यामध्ये 30,000 सीट आहेत, 1ली ते 10वी. लोकसंख्या 14 लाख आहे. दरवर्षी
विद्यार्थ्यांना आपण घडवतो, त्यांना शाळेमध्ये पाठवतो. त्यांना आज परिस्थिती अशी आहे, RTI आला, मग अशी विषय निघाला की पहिलीला विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतलं त्याला दरवर्षी त्याला तिथे सीट कन्फर्म ठेवलीच पाहिजे. परंतु आपल्याकडे स्तर वेगवेगळे आहेत. जिल्हा परिषद स्तर आहे, 1ली ते 4थी शाळा. त्याला जर 5वीला जायचं असेल शाळा बदलावी लागते. मग आश्रमशाळेमध्ये जायचं असेल आश्रमशाळेमध्ये त्याला प्रवेश मिळत नाही. 7वीपर्यंत गेला तर 8वीच्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. जिल्हा परिषद शाळा 8वीपर्यंत आहे. 8वीपासून जिल्हा परिषद शाळेमध्ये 10वीपर्यंतचे वर्ग केले त्यांना शिक्षक नाहीत. जे शिक्षक नेमले त्यांना पगार द्यायला पैसे नाहीत. म्हणजे ही जी व्यवस्था जी झालेली आहे ना ही अतिशय विस्कळीत आहे. त्याच्यामुळे आदिवासी समाजाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला विकासात्मक तर त्याला शिक्षणच धड मिळत नाही तर तो पुढे जाणार कसा. ग्रामपंचायत आहे, तर पुढे जाण्यासाठी तुमच्याकडनं कुठल्या पद्धतीचे प्रयत्न केले गेले? म्हणजे तुम्ही मगाशी त्यातले काही उल्लेख केलेत, पण तरी आताच्या स्टेजला कुठले प्रयत्न गरजेचे आहेत? इथले बसलेले सगळे बरेचसे पॉलिटिशियन आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीचे मेंबर आहेत, कदाचित ग्रामपंचायतीचे मेंबर असतील. त्यांना विनंती करणार आहे मी की आपण आपल्या परीने आपले जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी बोलून इथे जी गव्हर्निंग बॉडी जी आहे की ग्रामपंचायतची नगरपालिका किंवा नगरपालिकेची महानगरपालिका होते म्हणजे एखादा प्रोजेक्ट तो अशातला काय भाग नाही. ती गव्हर्निंग बॉडी चेंज होत असते. जसे जसे आपल्यामध्ये सुधारणा होत असतात तसे सुधारणा देणाऱ्या बॉड्या पण चेंज झाल्या पाहिजेत आणि ती बॉडी चेंज होणं आवश्यक आहे. खरं म्हणजे 73व्या 74व्या घटनादुरुस्तीमध्ये जसं एखादं ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद पंचायतीचं पद रिक्त ठेवू शकत नाही 6 महिन्याच्या वर, तसं अमुक पॉप्युलेशनच्या वर जर जनगणनेच्या वेळ झालं तर आपोआपच हे व्हायला पाहिजे. असं सुधारणा तिकडे व्हायला पाहिजे. ती झाली नाही आहे पण ती व्हायला पाहिजे सर्व ठिकाणी. हा काय फक्त बोईसरचाच प्रश्न अशातला का भाग नाही. बऱ्याच ठिकाणी असे आहेत की मोठ्या मोठ्या ग्रामपंचायत होतात आणि तिथले पॉलिटिशियन ग्रामपंचायत हातात राहावी म्हणून तिथल्या नगरपालिका महानगरपालिका करतच नाही आहे. खरं म्हणजे हा लोकांवर अन्याय आहे. एखादं संकट आलं की आपण कसं एकत्र होऊन लढतो, त्याचप्रमाणे एकत्र होऊन जर आपण लढलो तर विकासही देखील साध्य होऊ शकतो. एकीकडे अनुभव आणि एकीकडे अधिकार या दोन्ही गोष्टी जर वापरल्या गेल्या तर विकास निश्चित आहे. संदीप माने सर आज आपल्याकडे येणार होते, त्यांच्या वतीने प्रसाद गागसर येतील, पण तत्पूर्वी संदीप माने सरांनी काय संदेश दिला आहे हे आपण पाहूयात. आम्ही आदित्य क्रिएशनच्या माध्यमातून औद्योगिक शहर आपलं जे आहे बोईसर इथं अतिशय सुंदर बंगलो प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे, ज्याचं काम चालू आहे. हा बंगलो प्रोजेक्ट फक्त भिंतींनी बनलेला नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे फीचर्स मिळणार आहेत, ज्याचे एलिव्हेशन्स बेस्ट असतील. मुंबई ठाणा परिसरामध्ये असे बंगलो नाहीत. त्याचप्रमाणे आपण पर्यावरणपूरक हा प्रोजेक्ट असावा, पोल्युशन इथं नसावं ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड करणार आहोत व त्यांचं जतन करणार आहोत. प्युअर आयुर्वेदिक ट्रीटमेंट, पंचकर्म, फिजिओथेरपी, नॅचरोपॅथी ह्या सगळ्या सर्व्हिसेस उपलब्ध करून देतोय आणि त्या सर्व सर्व्हिसेस द ओशन क्लब याच्यामधील वेलनेस सेंटरच्या माध्यमातून तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय. प्रसाद घागसर जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत आदित्य क्रिएशन अँड डेव्हलपर्सचे. सर, इंडस्ट्रीयल हब असणाऱ्या या शहरामध्ये, या बोईसरमध्ये आपण बंगले प्रोजेक्ट सुरू करण्याचा काय उद्देश होता? ज्यावेळेस बोईसरमध्ये आम्ही आलो, प्रथमतः पहिल्यांदा ज्यावेळेस बोईसरमध्ये आम्ही आलो, इथला सर्वे केला, त्यावेळेस लक्षात आलं की बोईसर हे असं शहर आहे की मुंबई आणि गुजरात याच्या बरोबर मध्यावर असलेलं हे औद्योगिक शहर आहे, जिथे इंडस्ट्रीयल हब्स हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. इथल्या लोकांमध्ये पोटेन्शियल आहे, चांगले घरं इथे उपलब्ध नाही आहेत. तर त्या दृष्टीने आम्ही इथे येण्याचा निर्णय घेतला. तसंच इथे असलेले टुरिझम पॉईंट्स, ज्याच्यामध्ये मग काही बीचेस आहेत, ज्याच्यामध्ये डहाणू बीच येईल, नांदगाव बीच येईल, चिंचणी बीच येईल. तर यासारखे बीच आहेत, फोर्ट्स आहेत, काही केळवा फोर्ट आहे, असावा फोर्ट्स आहेत, जिथे ट्रेकिंगसाठी मोस्टली सगळेजण येत असतात. तर टुरिझमरित्यासुद्धा बोईसर तितकंच महत्त्वाचं ठिकाण बघितलं जातं. मुंबईपासून ठराविक अंतरावरती, म्हणजे साधारणतः 2 ते 2.5 तासाच्या अंतरावरती ह्या बोईसर असल्यामुळे इथे असा बंगलो प्रोजेक्ट जर आपण घेऊन आलो तर इथल्या स्थानिक जे उद्योजक आहेत त्यांनासुद्धा तिथे चांगली एक लिव्हिंग लाईफस्टाईल आपण तिथे देऊ शकतो.
तसंच मुंबईमधून कोणाला जर सेकंड होमसाठी कोणी इथे येत असेल तर त्यालासुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी किंवा चांगले एक गृहप्रकल्प आपण इथे घेऊन येण्याचा निर्णय घेतला. कारण तितकं कन्व्हिनियंट आहे. कारण येणारे अपकमिंग डेव्हलपमेंट्स असतील, त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन असेल किंवा एक्सप्रेस वे असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या बोईसरच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. तर त्यामुळे इथे भविष्यामध्ये जे गृहप्रकल्प जे येतील तर त्याला डिमांड खूप वाढणार आहे इथून पुढे. तर त्या अनुषंगाने आपण बोईसरमध्ये हा गृहप्रकल्प घेऊन येण्याचं एक दर्जेदार गृहप्रकल्प आपण इथे उभा करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार आपण आत्ता जस्ट लॉन्च केलेला आहे आपला प्रोजेक्ट. पहिल्या फेजचं आत्ता माझं काम चालू आहे. पण मग या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य काय? म्हणजे तुम्ही म्हणालात मुंबईपासून जवळ आहे किंवा आता इकडे पर्यटनाच्या दृष्टीने ती गरज आहे, तर म्हणजे काय नक्की वैशिष्ट्य काय त्यामध्ये? प्रोजेक्ट आपण आत्ता जर बघितलं तर माझा प्रोजेक्ट पूर्ण 17.5 एकरमध्ये आपण NA लँडवरती आत्ता काम करतो आहे. फेजेस वाईज आपण डेव्हलपमेंट तिथे घेऊन येतो आहे. 6 फेजेसमध्ये आपण हा प्रोजेक्ट डिवाईड केलेला आहे. त्यातील पहिला फेज द पर्ल म्हणून आहे, जो 36 त्याच्यामध्ये ट्विन बंगलोज आपण घेऊन आलो आहे. बंगलोचे एलिव्हेशन्स आहेत ते एक युनिक एलिव्हेशन्स आपण याच्यामध्ये दिलेले आहेत. कन्स्ट्रक्शनची जी स्टँडर्ड आहे हे सुद्धा आपण एक चांगल्या प्रतीची घरं आपण तिथे बनवतो आहे. जसं आपण जर त्या बंगलोचे एलिव्हेशन जर आपण पाहिले तर इथे आजूबाजूला अशा कोणते एलिव्हेशनचे बंगलोज आपल्याला इथे मिळणार नाहीत. जेणेकरून जर मुंबई असेल किंवा ठाणे या आसपासच्या एरियामध्ये, पालघरमध्ये जरी आपण पाहिलं तर या टाईपचे एलिव्हेशन्स कोणाकडे नाही आहेत. तर त्या टाईपचे आपण एलिव्हेशन्स या प्रोजेक्टमध्ये घेऊन आलो आहे. पहिला फेज आहे. प्रत्येक फेजमध्ये आपण जे आपले बंगलोज असणार आहेत याची जी आयडेंटिटी असणार आहे ही प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. आता पहिल्या फेजमध्ये आपण 2 and 3 BHKs घेऊन आलो आहे. ट्विन हाऊसेस आहेत आपले. तर दुसऱ्या फेजमध्ये आपण 4 and 5 BHKs घेऊन येणार आहोत. तिसरा फेज असेल तर आपण तिथे रो हाऊसेस घेऊन येतो आहे. तर असे प्रत्येक फेजला एक आयडेंटिटी वेगळी असेल. त्याच याच्यामध्ये आपण पूर्ण 17.5 एकरसाठी एक क्लब हाऊस डेव्हलप करतो आहे. तर क्लब हाऊस इथे आजूबाजूला जे आत्ता गृहप्रकल्प आहेत तर क्लब हाऊसची कमतरता आपल्याला तिथे जाणवली. तर त्याच्यामध्ये आपण क्लब हाऊस जो घेऊन येतो आहे, भव्य क्लब हाऊस आहे आपला, ज्याच्यामध्ये 3.5 एकरवरती आपण हा पूर्ण क्लब हाऊस डेव्हलप करतो आहे. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन एरिया हा 2 एकरचा आहे. G+2चा हा क्लब हाऊस असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण जवळजवळ 40+ ॲम्युनिटीज कवर करतो आहे. तर याच्यामध्ये ज्या मुख्यतः ॲम्युनिटीज असणार आहेत त्याच्यामध्ये प्रथमतः बघितलं तर बँक्वेट हॉल आहे. 200 लोकांचं पीपल कॅपॅसिटीचा आपण बँक्वेट हॉल बनवतो आहे. 60 लोकांच्या कॅपॅसिटीचा आपण तिथे रेस्टॉरंट देतो आहे. मिनी थिएटर आपण घेऊन आलो आहे. इनडोअर सर्व गेम्स आपण कवर करतो आहे. आउटडोअर गेम्समध्ये नेट क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, लॉंग टेनिस असेल, या सर्व जे टेनिसचे प्रकारचे आहेत. मल्टीपर्पज कोर्ट आपण तिथे बनवतो आहे. व्हॉलीबॉल कोर्ट असेल, त्याच्यामध्ये बास्केटबॉल कोर्ट असेल, या सर्व कोर्ट्स आपण त्याच्यामध्ये ॲम्युनिटीजमध्ये आउटडोअर गेम्समध्ये आपण कवर करतो आहे. आउटडोअर ॲम्युनिटीजचा विचार केला तर आपण त्याच्यामध्ये पार्टी लॉन दिलेला आहे. एक भारतमाता टेम्पल आपण घेऊन आलो आहे. दुसरा म्हटलं तर तिथे गझिबो असणार आहेत, जॉगिंग ट्रॅक्स आहेत, सिटिंग एरियाज आपण त्याच्यामध्ये बनवतो आहे. दुसरा जो माझा भाग आहे तो पूर्णपणे आपण क्लब हाऊस जो बनवतो आहे त्यातल्या अर्ध्या भागामध्ये आपण पूर्ण वेलनेस अँड रिसर्च सेंटर घेऊन आलो आहे. वेलनेस अँड रिसर्च सेंटरमध्ये आपण आयुर्वेदाची त्याला जोड दिलेली आहे. आयुर्वेदामध्ये ज्या होणाऱ्या ट्रीटमेंट्स आहेत तर ह्या ट्रीटमेंट्स आपण त्याच्यामध्ये कव्हरअप करणार आहोत. जॅकुझी असेल, स्पा असतील. वेलनेस सेंटर घेऊन येण्याचं जे मुख्यतः कारण आहे तर इथे आजूबाजूला त्या प्रकारचं वेलनेस सेंटर कुठे नाही आहे. आणि आपल्या प्रोजेक्टची एक खासियत की आपण पोल्युशन फ्री रेसिडन्स ही आपली एक थीम आहे. पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्या एरिया आपण जो प्रोजेक्ट बनतो आहे तिथे प्रदूषण विरहित घरं आपण गृहप्रकल्प बनवूयात, या अनुषंगाने आपण तो प्रोजेक्ट तिथे घेऊन आलो आहे. प्रोजेक्टचं लोकेशन असं आहे की तिथे आत्ता रिमोट एरिया आपण त्याला म्हणता येईल, जिथे निसर्गाने नटलेला हा पूर्ण परिसर आहे, ज्याच्यामध्ये डोंगर आहेत. वॉटर बॉडी आपल्या प्रोजेक्टमधून एक गेलेली आहे. निसर्गाने एक रम्य ठिकाण आपण तिथे एक शांतता जिथे भेटेल अशा ठिकाणी आपण हा गृहप्रकल्प घेऊन आलो आहे. बंगलो प्रोजेक्ट आपण लॉन्च केलेला आहे. तुम्ही केरळवरनं सुद्धा आरोग्याच्या संदर्भात काही विशेष योजना इथे आणली होती असं काही मी ऐकलं आहे, ते बरोबर आहे? नक्कीच.
जे मी आता तुम्हाला वेलनेस सेंटर सांगितलं, वेलनेस अँड आयुर्वेदा अँड वेलनेस सेंटर, याची जी टीम असणार आहे ही पूर्ण केरळवरून येणारी पूर्ण आपली टीम असणार आहे. केरळ बघायला गेलं तर भारताला आयुर्वेदाची संस्कृती खूप जुनी लाभलेली आहे. आयुर्वेदा मोठ्या प्रमाणामध्ये भारताचा इतिहास आहे तो म्हणता येईल. बरेचसे नागरिक मुंबई असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील हे सर्व ह्या ट्रीटमेंट्स घेण्यासाठी मुंबईतून केरळला जातात. तर आपण तो एक विचार केला की काय आपण केरळला तिथे घेऊन नाही यायचं. त्यासाठी आपण प्रोफेशनल टीम जी एक डॉक्टर्ससहित जे प्रोफेशनल डॉक्टर्स आहेत, वेल क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत, त्यांची वेल क्वालिफाईड वेल ट्रेन स्टाफ आहे, तर यांच्यासही आपण त्यांना इथे घेऊन येतो आहे. प्युअर ऑर्गॅनिक आपण त्याच्यासाठी एक हेल्थ किचनसुद्धा रन करणार आहोत की येणारा प्रत्येक पेशंट त्याला प्रत्येकाची जी व्याधी असेल त्यानुसार त्याला तिथले डाएट त्याला आपण सर्व करणार आहोत. जी ट्रीटमेंट्स असणार आहेत ह्या सर्व एक दर्जेदार आपण तिथे ट्रीटमेंट देणार आहोत. या पद्धतीचं आपण तिथे वेलनेस सेंटर घेऊन येतो आहे. तुमचा प्रोजेक्ट हा बोईसरमध्ये आहे, तर या बोईसरसाठी कोणत्या सोयीसुविधा येणं अजून तुम्हाला एक उद्योजक म्हणून अपेक्षित आहे? एक उद्योजक म्हणून किंवा एक रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून जर बघायचं म्हटलं तर इथे चांगल्या प्रतीचे गृहप्रकल्प ज्यावेळेस येतील येणं गरजेचं आहे. मॅक्झिमम लेवलला जर इथे गृहप्रकल्प यायला लागले, कारण इथे तेवढं पोटेन्शियल असणारी बरीचशी लोकं आहेत जी आज इथे चांगल्या घरांच्या शोधामध्ये आहेत. तर अशा ठिकाणी जर चांगले प्रोजेक्ट आले तर ऑटोमॅटिकली आजूबाजूचा सोशल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते डेव्हलप होत जातं. गृहप्रकल्प येण्याची गरज आहे. आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत की चांगले गृहप्रकल्प इथे घेऊन येण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. अजूनही बरेचसे प्रोजेक्ट्स आपण इथे लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहोत. तर नक्कीच गृहप्रकल्प जर आले तर ऑटोमॅटिकली त्या एरियाचा विस्तार होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ऑटोमॅटिकली डेव्हलप होईल. प्रसादजी, आज तुम्ही इथे आलात आणि मुख्यतः गृहनिर्माण हे कशा पद्धतीने बोईसरला अजून विकसित करू शकतं आणि त्यासाठी तुमचं प्रकल्प जो आहे, तुमचं जे प्रोजेक्ट आहे ते कशा पद्धतीने यासाठी मदत करू शकतं याबद्दल तुम्ही सांगितलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. आपण बोईसरमध्ये आहोत आणि बोईसर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रीयल हब आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या विषयाला एक चर्चा करणार आहोत आणि ते चर्चेसाठी सहभागी होत आहेत तारापूर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सर्व सदस्य, ज्यामध्ये आहेत वेलजी गोगरी जे स्वतः अध्यक्ष आहेत. 30 ते 35 वर्षाचा त्यांचा औद्योगिकीय अनुभव आहे. त्याचबरोबर ते विविध पद्धतीने या संघटनेच्या माध्यमातून बोईसरच्या विकासासाठी देखील प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर जगन्नाथ भंडारे सर आहेत जे उपाध्यक्ष आहेत टीमाचे. त्याचसोबत SR गुप्ता सर आहेत सचिव. टीमा सविस्तर पद्धतीने तुम्ही सांगू शकाल संपूर्ण राज्याला की टीमा म्हणजे नक्की काय आणि कशा पद्धतीचं स्वरूप आहे? TIMA is the association of the industries located in this area of Tarapur, or which is close to the Boisar station. ये एक महाराष्ट्र का सबसे बड़ा इंडस्ट्रियल एस्टेट है जहाँ पे करीब 12 से इंडस्ट्रियाँ है विथ रिस्पेक्ट टू रेवेन्यूज़, एम्प्लॉयमेंट जनरेशन एंड अर्निंग ऑफ द फॉरेन एक्सचेंज and producing a number of very important products. Basically यहाँ पे दो प्रकार की इंडस्ट्रियाँ ज़्यादा है. एक है टेक्सटाइल, इसमें वीविंग के 200 से 300 यूनिट है, 250 से 300, और करीब 25 से 30 प्रोसेसिंग यूनिट्स हैं. यहाँ पे देश के उत्तम प्रकार के वस्त्र बनते हैं, स्पेशली शूटिंग्स एंड शर्टिंग्स. केमिकल के करीब 500 यूनिट्स है. उसमें फॉर्मुलेशंस के लीडिंग ब्रांड और बहुत ही रिलायबल जिसे माना जाए ऐसी बहुत सारी कंपनियां हैं जो हर प्रकार की दवाएं यानी टैबलेट्स, ऑइंटमेंट्स, इंजेक्टेबल्स एंड लिक्विड्स, ये सब हर प्रकार की दवाएं बनाते हैं. एक्टिव फार्मास्यूटिकल इंग्रेडिएंट जिसको बोलते हैं API, ये बनाने वाले करीब 200 से ज़्यादा यूनिट है. इस तरह से देखा जाए तो यहाँ पे साल का जो रेवेन्यू जनरेशन अंदाजित 50,000 करोड़ के करीब है. और एम्प्लॉयमेंट के बारे में बात करूं तो 2 से 3 लाख लोगों को यहाँ रोजंदारी मिली है. मला जगन्नाथ भंडारे सर आपल्याकडे यायचं आहे, तुम्ही उपाध्यक्ष आहात. कामगारांना कशा पद्धतीने या संघटनेचा तुमचा फायदा होतो? कामगार म्हणा किंवा सदस्य जे आहेत तुमचे इंडस्ट्रीयल,
त्यांना कशा पद्धतीने फायदा होतो? एंटायर इंडस्ट्रियल एस्टेट में कामगारों की शॉर्टेज है, क्या वो जगह भर नहीं पाता है, इधर की लोकल पॉपुलेशन भर नहीं पाता है। इसी कारण से हम लोग को बहुत सारे टाइम बाहर से आदमी लोग के ला के काम कराना पड़ता है। बाहर से आदमी ला के काम कराने में हमको कोई वैयक्तिक इच्छुकता नहीं। आवर इंटेंशन इज हमारा ये है इंटेंशन है कि लोकल आदमी को काम मिले, लोकल आदमी का बिजनेस बनावे, लोकल आदमी लोग अच्छे से रहे। हर बार भी हम टीमा यही स्टैंड लेके बैठा रहता है, बिकॉज सो मेनी स्मॉल इश्यूज इधर आती है कि कोई टेम्पो वाले का आ गया कोई, तभी देन वी आर डीलिंग वेरी फर्मली सेइंग दैट हमको लोकल आदमी की ज़रूरत है, लोकल आदमी को क्या मदद चाहिए वो हम टीमा फुलफिल के करता है। रिगार्डिंग वर्कर्स का इंश्योरेंस का बारे में, मेडिकल का बारे में, टीमा इज़ हैविंग ऑलरेडी 2 हॉस्पिटल्स तो है ही है। ESI स्कीम फुल फ्लेजली चालू हुआ है। आम्हाला आपल्याकडे यायचं आहे गुप्ता सर, प्रदूषणाची समस्या सरांनी सांगितली, काय करते टीमा प्रदूषणासाठी? प्रदूषण के बारे में मैं कहना चाहूँगा कि इंडिया के अंदर मैक्सिमम ट्रीटमेंट कैपेसिटी अगर है तो वो तारापुर में है। 75 mld कैपेसिटी हिंदुस्तान में शायद किसी भी इंडस्ट्रियल एरिया में नहीं है। दैट वी हैव डेवलप्ड, वी हैव सीन एंड वी हैव डेवलप्ड इट। और जहाँ तक प्रदूषण का सवाल है, ये कुछ हद तक ये प्रॉब्लम जो है एग्जेजरेट करी हुई है। हिंदुस्तान में एक मानसिकता है कि, और एक फैशन बन गया है अभी कि प्रदूषण का थोड़ा सा भी है तो उसको एग्जेजरेट करके बताने का। आई केम हियर 40 साल पहले मैं इधर आया, मेरे को एक भी ऐसा इंसिडेंट नहीं है कि कोई प्रदूषण की वजह से एक्सीडेंट या कोई महामारी फैली हो। एक 40 साल में एक भी इंसिडेंट ऐसे जो प्रॉब्लम प्रदूषण के, ये जो लोग बोलते हैं प्रदूषण के हिसाब से है, जैसे कुछ बीमारी है, स्किन डिजीज है फॉर एग्जांपल, तो वो स्किन डिजीज धानु में भी है। मेरा कहने का मतलब धानु इज ए नोटिफाइड ग्रीन एरिया, तो वो प्रॉब्लम अगर इधर है और वो प्रॉब्लम उधर है, इसका मतलब वो प्रदूषण की वजह से नहीं है वो प्रॉब्लम, वो इस एरिया के एटमॉस्फेयर में वो प्रॉब्लम है। दैट इज़ वाई दोज प्रॉब्लम्स आर देयर। और अगर वो प्रॉब्लम होती तो हम तो सबसे पहले अफेक्टेड होते हैं। हमारे वर्कर, कोई भी ऐसा प्रॉब्लम नहीं है जिसकी वजह से अफेक्टेड है। मैं आपके माध्यम से ये कहना चाहूँगा कि पिछले 20 साल से इसमें महाराष्ट्र गवर्नमेंट इन्वॉल्व है, MIDC इन्वॉल्व है, जितने भी लोकल NGOs हैं सब इन्वॉल्व हैं, लेकिन एक डंपिंग ग्राउंड गवर्नमेंट हमको मुहैया नहीं करा पाई है। फॉर द लास्ट 20 ईयर्स हम लोग सेमिनार करते हैं, हम लोग डिस्कशन करते हैं, कलेक्टर को बुलाते हैं, MIDC के ऑफिशियल्स को बुलाते हैं, सबको, मतलब एट ऑल लेवल्स वी हैव फाउंड आउट, एट ऑल लेवल्स वी हैव स्टडीड, बट गवर्नमेंट इज नॉट गिविंग अ डंपिंग ग्राउंड। माध्यम म्हणून नक्कीच आम्ही हे पाऊल उचलू या कार्यक्रमाच्या माध्यमातून की बोईसरमध्ये एक डंपिंग ग्राउंड व्यवस्थित मिळालं पाहिजे. This will need a area of about 10 to 20 acres, and we are hope to get from some source or the other, and with the help of other cities where such a plant has been established, and with the help of good technicians and consultants, we will try to establish such a plant. हा विकास महाराष्ट्राचा म्हणून कार्यक्रम आहे. मला असं वाटतं इथे तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात. कोणाला एकाला ह्याबद्दल काही मत मांडायचं आहे का? टीमा जे काम करते आहे त्याला सपोर्ट करण्याकरता किंवा तो मुद्दा अजून पुढे नेण्याकरता? की जोपर्यंत शासन ह्याबाबत धोरणात्मक निर्णय घेत नाही, कारण काय झालं की कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये असं झालेलं नाही आहे, आणि जोपर्यंत शासन हे धोरणात्मक निर्णय घेत नाही की प्रत्येक ठिकाणी जिकडे जिकडे इंडस्ट्री आल्यात तिकडे डोमेस्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट हे व्हायलाच पाहिजे, तरच हे जे काही स्वच्छता अभियान चाललं आहे त्याला काही अर्थ राहील, अन्यथा हा प्रॉब्लेम सुटणार नाही आहे. खरं बघायला गेलं तर हा एक छोटासा प्रयत्न आहे. विकासामध्ये जे जे क्षेत्र महत्त्वाचे ठरतात त्यांच्यामुळे कधी कधी म्हटलं जातं की अरे विकास नको पण पर्यावरण जपलं पाहिजे, पण मग पर्यावरण जपलं गेलं नुसतं तर विकासही होणार नाही. याचा कुठेतरी सुवर्ण मध्य साधला गेला पाहिजे, आणि हा साधण्याचा प्रयत्न हा टीमाच्या माध्यमातून बोईसरमध्ये होतो आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि याला सरकारनेही खूप मोठ्या प्रमाणात विचाराधीन घेतलं पाहिजे. त्याचबरोबर सामान्य लोकांनी, उद्योजकांनी सुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि जेणेकरून या शहराचा विकास होईल हाच एक प्राथमिक उद्देश आपला असला पाहिजे. आपण बोईसरमध्ये आहोत. बोईसरमध्ये विविध उद्योग आहेत
आणि उद्योग म्हटलं की इंजिनिअरिंगचा संदर्भ आणि संबंध येतो. त्यामुळे या अनुषंगाने आपण इकडे शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याच्यापैकी एक थीम या संस्थेच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत मोहम्मद शरीफ यतीम, व्हाईस चेअरमन आहेत थीम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे. त्याचबरोबर डॉक्टर NK राणा जे डायरेक्टर आहेत थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे. या दोघांचंही मी स्वागत करतो. सर, आपण या इन्स्टिट्यूशनबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. हाजी जमालुद्दीन थीम ट्रस्ट एक फैमिली ट्रस्ट है मुंबई में, जो 1982 में कायम किया गया लोगों की सेवा के लिए. और उसमें एजुकेशन के ताल्लुक से भी बहुत काम हम करेंगे, इसका निर्णय लिया था. ये डिसाइड किया गया कि कहाँ से शुरू करें, कहाँ एजुकेशन की एक्चुअली रिक्वायरमेंट है. तो बोईसर क्योंकि एक रूरल एरिया है और यहाँ पर इसकी एक्चुअली रिक्वायरमेंट थी कि हायर एंड टेक्निकल एजुकेशन यहाँ पर नहीं था, तो हमने इस चीज़ का निर्णय लिया. और बोईसर जैसी एक रूरल प्लेस पर इस रिक्वायरमेंट को पूरा करने के लिए यहाँ पर एक जगह ली और जगह लेने के बाद कॉलेज कायम किया. और आज 12 साल हो गए हमको यहाँ पर. आप सभी का बहुत प्यार मिला, साथ मिला. सर, हे कॉलेज वेगळं कसं आहे इतर कॉलेजेसपेक्षा? हम लोगों से डिफरेंट हैं, इसके हम कुछ उदाहरण दे सकते हैं. जैसे हमारे पास जो इनपुट है वो रूरल क्षेत्र से आती है, वर्नाकुलर मीडियम से आते हैं बच्चे, तो उनको इंजीनियरिंग एजुकेशन देना वो भी इंग्लिश मीडियम में एक बड़ा चैलेंज है. तो उन बच्चों को हम ग्रूम कैसे करते हैं? हम बिगिनिंग से ही स्लो लर्नर और फास्ट लर्नर आइडेंटिफाई करते हैं. एक यूनिक टेक्निक है, ये हमारा मॉडल है. और हम स्लो लर्नर्स को एक्स्ट्रा लेक्चर्स, एक्स्ट्रा प्रैक्टिकल्स, इनवाइटेड स्पीकर्स के थ्रू ग्रूम करते हैं, स्मार्ट बनाते हैं. ये एक हमारा स्टेप है जो अदर्स इंस्टीट्यूट से अलग है. दूसरा, हमने काफ़ी एक्टिविटी जिसमें पर्सनैलिटी डेवलपमेंट से रिलेटेड हैं वो हाथ में ली हुई हैं, जिसके थ्रू हम बच्चों को जनरल डिस्कशन, ग्रुप डिस्कशन, इंटरव्यू फेसिंग, इवन CV राइटिंग, ये सारी चीज़ें स्मार्टली करवा के सिखा देते हैं, जिससे वो लाइफ में कोई भी चैलेंज फेस कर सकें. तीसरा, हम एक स्टेप चलाते हैं जो दूसरे कॉलेजों में नहीं होता. हम फर्स्ट ईयर के बच्चों को ब्रिज कोर्स करवाते हैं. तो ब्रिज कोर्स में हम पहले आइडेंटिफाई करते हैं कि इन बच्चों की रिक्वायरमेंट क्या है, और वही डायरेक्शन में हम ब्रिज कोर्स में उनकी रिक्वायरमेंट फुलफ़िल करते हैं. और ये इंश्योर करते हैं कि जब वो लेवल में आए तो स्टूडेंट में डिफ्रेंशिएट ना हो कि इसको इंग्लिश कम आती है या इसको स्मार्टनेस नहीं है. तो वो दोनों तरह के बच्चे एक ही प्लेटफॉर्म पे आ जाते हैं, फिर उनको आगे बढ़ने से कोई रोक नहीं सकता. इतरांसारखीच तुम्ही फी घेता का? इंजिनिअरिंगची खूप फी असते? जी नहीं, का ती कमी आहे? मैं ये कहूँगा कि बोईसर और एतराफ़ के जो यहाँ के लोगों की जो परिस्थिति है उसको ध्यान रखते हुए हमने फ़ीस रखी है. और जैसे मैं अगर थोड़ा और कहूँ तो ये है कि डिग्री इंजीनियरिंग की फ़ीस हमने महज 64,000 है, और डिप्लोमा इंजीनियरिंग भी है हमारे कैंपस में, तो उसकी फ़ीस महज 35,000 है. हालांकि मैं आपको एक बात बताता चलूँ यहाँ पर कि पूरे चर्च गेट से दानू यानी कि एंटायर वेस्टर्न बेल्ट पर ये महज सबसे कम फीस में से एक फ़ीस है. पण सर, एखादी गोष्ट खूप स्वस्त मिळाली की त्याच्या क्वालिटीबद्दल शंका असते. तुमच्या बाबतीत असा विचार कोणी केला तर? जहाँ तक क्वालिटी का सवाल है सर, हमारा मोटो है सक्सेस थ्रू क्वालिटी एजुकेशन. ओके. तो जो हमारा मोटो है वो ये है कि सक्सेस थ्रू क्वालिटी एजुकेशन, और उसमें हम बिल्कुल भी कॉम्प्रोमाइज़ नहीं करते. मैं चाहूँगा कि डॉक्टर राणा भी इस पर थोड़ी सी रोशनी डालें. हाँ, म्हणजे तुमची शिकवण्याची पद्धत वगैरे काय? देखिए, पिछले लॉकडाउन से पहले अगर बात करें तो एजुकेशन का प्रोसेस क्लासरूम एजुकेशन था.
बच्चे क्लासरूम में आएंगे, टीचर्स पढ़ाएंगे, कुछ नोट्स देंगे और बच्चे एग्ज़ाम में अपेयर करेंगे। मगर ये अनफॉर्चुनेट कंडीशन थी कि कोरोना आया, लॉकडाउन हो गया, तो इंजीनियरिंग प्रोसेस ने बहुत जल्दी अपने आप मेकअप किया। हायर टेक्निकल एजुकेशन तो बिल्कुल सफ़र नहीं हुई, क्योंकि मैं ये खाली अपनी बात नहीं कर रहा, पूरे इंडिया की बात कर रहा हूँ, बल्कि वर्ल्ड वाइड भी ये हुआ है। हम बहुत जल्दी ऑनलाइन एजुकेशन पे माइग्रेट हो गए। अभी आप अगर बोलेंगे तो इंजीनियरिंग एजुकेशन में प्रैक्टिकल पर्पस काफ़ी है, तो ज़्यादातर लोगों ने सिमुलेशन बेस्ड एक्सपेरिमेंट उसके ऊपर माइग्रेट कर लिया, स्विच ओवर किया। और जो कंट्री के लीडिंग इंस्टीट्यूट्स हैं, जैसे IITs हैं, NITs हैं, उनके जो एक्सपेरिमेंट डेवलप हुए थे उन्होंने वो फ्री प्लेटफॉर्म पे डाले। तो हमारे जैसे जो इंडिया के दूसरे इंस्टीट्यूट हैं उनको भी उस प्लेटफॉर्म में जोड़ा। जैसे हम नेशनल टेक्नोलॉजी मिशन के सेंटर हैं पालघर डिस्ट्रिक्ट के लिए बोईसर में, तो हमने वो प्लेटफॉर्म सभी कॉलेजों के लिए अवेलेबल करा के दिया। तीसरा प्रोसेस था जो बहुत उस टाइम डिफ़िकल्ट था, बच्चों का इवैल्यूएशन, एग्जामिनेशन सिस्टम। तो ये एक चैलेंज बहुत ज़बरदस्त आ गया पहले, क्योंकि लॉकडाउन के लिए प्रिपेयर तो कोई भी नहीं था। तो जब एजुकेशन सिस्टम तो चला, टीचिंग लर्निंग चला, तो जब सेमेस्टर एंड होने को हुआ तो हमने फिर एग्जामिनेशन के लिए तैयारियाँ शुरू की। यूनिवर्सिटी ऑफ मुंबई ने कुछ सजेशंस दिए, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने दिए, MSBT ने कुछ सजेशन दिए। तो सभी इंस्टीट्यूट ने अपना एक ऑनलाइन प्लेटफॉर्म डेवलप किया। गूगल फॉर्म्स, गूगल मीट्स, जूम मीट्स, MS टीम मीट्स, ये सारे प्लेटफॉर्म हमने इंटीग्रेट किए और एग्ज़ाम पैटर्न भी ऑनलाइन कंडक्ट किया। तो ये सारे चैलेंज जो ऑल ऑफ ए सडन आए थे, उनका सॉल्यूशन स्लोली निकाला गया। और स्पेशली एजुकेशन ऑफ इंजिनियरिंग ने दूसरों को भी लीड किया। इंडस्ट्रियल एरियामध्ये म्हणजे बोईसरमध्ये तुमचे इन्स्टिट्यूट आहे, या परिसरात इंडस्ट्री म्हणजे उद्योजकांकडनं किती सहाय्य मिळतं तुम्हाला जेव्हा तुम्ही इंडस्ट्रियल एक्सपोजर स्टूडेंट्सना द्यायला जाता? ये हमारा सौभाग्य है कि हम बोईसर में हैं और बोईसर में MIDC है, 3000 ज़ायद कंपनीज़ हैं, हमारे 100+ MOUs है कंपनीज़ के साथ। हमारे बच्चे जो है वो इंटर्नशिप के लिए कई सारी कंपनियों में जाते हैं। सो इन दिस केस हम फॉर्चुनेट है कि हम इस इलाके में हैं और बच्चों को इसका भरपूर फ़ायदा मिल रहा है। दोघांनाही मी धन्यवाद करतो। आणि शिक्षण क्षेत्रासाठी हे जे दोघं काम करतायत, ही संस्था जी काम करते त्यासारखं इतर संस्थांनी सुद्धा मिळून एकत्रितरित्या जर काम केलं तर बोईसरसारख्या ठिकाणाला अजून वेगळ्या पद्धतीने विकासाच्या गतीने आपल्याला वाढवता येतील। अपने नाते सुखदाई सहवास, मराठी माणसाचा शिक्षणाचं चर्चासत्र सुरू आहे आणि त्याचा दुसरा भाग आपण आता सुरू करतो आहोत। माझ्यासोबत अविनाश चुरी सर आहेत, जे कोषाध्यक्ष आहेत बोईसर एज्युकेशन सोसायटीचे, त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा ते कार्यकर्ते म्हणून आहेत। त्याचसोबत पर्यावरण प्रदूषण या सर्व, त्याचबरोबर परिसराचा विकास यासाठी ते एक मंच नेहमी राबवत असतात, त्याचं ते कार्य करत असतात। त्यांचं मी इथे स्वागत करतो। त्याचबरोबर डिमोले सर आहेत, ते सुद्धा मुख्याध्यापक आहेत डॉक्टर सदावर्तक विद्यालय, त्याचबरोबर बोईसर व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत। डॉन बॉस्को स्कूलसुद्धा त्यांनी त्या संदर्भात काम केलेलं आहे आणि शैक्षणिक संघटनांमध्ये या दोघांचा वावर आहे, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीशी ते कनेक्ट आहेत, अगदी ग्राउंड लेवलला कनेक्ट आहेत। आज आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहोत। सर, मगाशी आपण इंजिनिअरिंगच्या संदर्भात बोललो, इकडे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक किंवा प्राथमिक लेवलला कोणत्या सुविधा आहेत बोईसरमध्ये किंवा कोणत्या सुविधांची गरज आहे? बोईसरमध्ये असं म्हटलं तर सर्व प्रकारचं शिक्षण उपलब्ध आहे। प्राथमिक शिक्षण म्हटलं तर CBSE आहे, महाराष्ट्र बोर्ड आहे, ICIC बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, केम्ब्रिज स्कूल आहे, डे बोर्डिंग स्कूल आहे। म्हणजे बोईसर परिसरामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सर्व जास्तीत जास्त सुविधा आपल्याकडे आता उपलब्ध आहेत।
आणि बऱ्याचशा शाळा आहेत, नवीन शाळा येतात. जितकी जशी वस्ती वाढत जाते, नवीन नवीन प्रकल्प येतात, त्या पद्धतीने त्या भागामध्ये शाळा वाढत जातात. प्राथमिक शिक्षणाची तशी अतिउत्तम सोय म्हटलं तरी चालेल. परिसरामध्ये आपण म्हटलं तर विरारनंतर जर म्हटलं तर बोईसरमध्ये अतिशय उत्तम प्राथमिक शिक्षणाची सोय आहे आपल्याकडे. सोयीसुविधा आहेत, त्यांच्या क्वालिटीच्या बद्दल काय सांगा? पालघर जिल्ह्यामध्ये नालासोपाऱ्यानंतर बोईसर हा सगळ्यात मोठा शैक्षणिक हब आहे. म्हणजे जास्त विद्यार्थी संख्या, जास्त शाळांची संख्या, ह्या दृष्टीने बोईसर दुसऱ्या नंबरवरती आहे. आणि दर्जा चांगल्या शाळा ह्या परिसरामध्ये आहेत, ज्यांनी ह्या परिसराचा शैक्षणिक विकास घडवण्याचा वसा घेतला अशा संस्था आहेत. अगदी आपण म्हणणार तर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या जिल्हा परिषदेच्या शाळेतून देखील अत्यंत चांगलं शिक्षण मुलांना दिलं जातं. तळमळीने काम करणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक आमच्याकडे आहेत. सहशालेय उपक्रम काही आहेत काय? बोईसर जर बघितलं, एक तुम्हाला सांगतो की आमची एक संस्था आहे स्पोर्ट्स, महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी. वसई विरारचा जो सगळ्यात मोठा कलाक्रीडा महोत्सव गेली 25 वर्षाहून अधिक काळ राबवला जातो, तशाच प्रकारचा दुसऱ्या नंबरचा मोठा कलाक्रीडा महोत्सव ह्या बोईसर परिसरामध्ये आमच्या या महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमीतर्फे गेली 15 वर्ष सातत्याने राबवला जातो. सुमारे 20,000 विद्यार्थी या स्पर्धांमध्ये भाग घेतात. शासनाचे ज्या काही ह्याच्या योजना असतात, स्पर्धा असतात, विज्ञान प्रदर्शनं असतात, जिल्हा स्तराची विज्ञान प्रदर्शनं आपल्याकडे सातत्याने बोईसरमध्ये होतात. क्रीडा स्पर्धा ज्या असतात जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय, ह्या चांगल्या प्रकारे इथे आहेत. ड्रॉपआउटचं प्रमाण वगैरे काही इकडे होतं का? किंवा तुम्हाला खास लोकांना एज्युकेट करावं लागतं पॅरेंट्सना, की तुम्ही जसं म्हटलं की बऱ्याच वेळा आणि सगळ्यांचंच म्हणजे पूर्ण जगभरच आहे की पालकच निवडतात शाळा किंवा शाळेत जायचं की नाही पण पालकच ठरवतात. ड्रॉपआउट्स जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला ही जी परप्रांतीय मुलं आमच्याकडे आलेली आहेत, महाराष्ट्रातल्या मुलांचा मुळात प्रश्न येत नाही. पुन्हा महाराष्ट्रातली जी मुलं आहेत शाळेतली, ही सगळी सरळ प्रणालीमध्ये जोडलेली आहेत. म्हणजे कुठलाही मुलगा महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तरी त्याचा स्टुडंट ID नंबर क्रिएट केलेला आहे आणि तो मुलगा कुठल्या शाळेत गेला आहे, कुठे शिकतो आहे, ह्याचं सगळं हे पद्धतशीर ट्रेस लागला जातो. पण परप्रांतीय मुलं आमच्याकडे येतात, निघून जातात. निघून गेल्यानंतर एखाद्या पालकाचा जॉब गेला, कारण सगळे टेम्पररी याच्यावरती कधीतरी असतात इंडस्ट्रीमध्ये, आणि ही मुलं निघून गेली की त्यांचा ट्रेस लागणं आम्हाला खूप कठीण जातं. आणि मग RTA बरीचशी मुलं आपल्या आम्हाला 8वीपर्यंत म्हणजे शासनाच्या नियमानुसार मुलाचं नाव देखील वर्गातून कमी करता येत नाही. आणि मग त्यांचं नाव पुढे खेचलं जातं. मुलं प्रत्यक्षात इथे नसतात, मुलं कुठे आहे त्याचा काही पत्ता आम्हाला काही वेळेला लागत नाही. पण स्थानिक लोकांचा जर विचार केला तर स्थानिक पातळीवरती ड्रॉपआउट्स नाही आहेत, शाळाबाह्य मुलं अत्यंत कमी आहेत. आणि शासनाकडून देखील अनेक उपक्रम राबवले जातात. खाजगी शाळा आहेत ते देखील ड्रॉपआउट्स मुलांचे शोध घेतात, कुठे मुलं शाळेत येत नाहीत आणि त्यांना शाळेत आणून बसवण्याचा निश्चितच प्रयत्न करतात. मुंबईजवळचं शहर आहे, मुंबईत खेळाची मैदानं कमी पडतात, इकडे तसं काही प्रश्न आहे? खेळाची मैदानं म्हटलं ती शाळांकडे आहेत, पण एक कुठेतरी मोठा स्पोर्ट्स इव्हेंट भरेल असं मैदान इथे कुठे अवेलेबल नाही आहे. तर ते आम्ही इंडस्ट्रीच्या माध्यमातून आमची नेहमी मागणी राहिलेली की कुठेतरी एक मोठं मैदान कायमस्वरूपी राखीव राहावं, की जिथे मुलांचे एखादा मोठा इव्हेंट एकाच रीतीने भरता येईल. आमचं पालघर तालुका क्रीडा संकुल सुमारे 20 वर्ष त्याचं काम चाललं, प्रत्यक्षात सुरू झालं नाही तालुका क्रीडा संकुल. आणि म्हणजे क्रीडा संकुल तयार झालं, मुलं तिथे कधीच खेळली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आता त्या क्रीडा संकुलला जिल्हा क्रीडा संकुलचा दर्जा दिला, म्हणून त्याचं जिल्ह्याचं काम चालू होणार. तालुक्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात होणार. म्हणजे पुढची 20 वर्ष पुन्हा आम्ही तालुका क्रीडा संकुलची वाट बघत बसायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. मुलांची शिक्षणाची सोय आहे पण ती अजून चांगल्या पद्धतीने केली गेली पाहिजे आणि ह्यासाठी हे कार्यकर्ते झटत आहेत. या दोघांचेही मी आभार मानतो. विशेषतः कोविडमध्ये आणि कोविडनंतरच्या सिच्युएशनमध्ये शिक्षणामध्ये कार्य करणं हे तितकंसं सोपं राहिलेलं नाही आहे, कारण टेक्नॉलॉजीमुळे मुलं खूप पुढे जात आहेत आणि तुलनेने कार्यकर्ते म्हणून आपण कुठेतरी टेक्नॉलॉजिकली मागे पडतो आहे की काय. पण हे दोघांचाही ताळमेळ जमवणं याचे खूप छान पद्धतीने प्रयत्न इथे बोईसरमध्ये आहेत.
सरांनी जे मुद्दे मांडलेत खेळाच्या संदर्भातला असेल, मैदानांच्या संदर्भातला असेल किंवा शाळांच्या संदर्भातला असेल, ते आपण नक्कीच या माध्यमातून सरकार दरबारी पुन्हा एकदा पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. एखाद्या ठिकाणाच्या विकासामध्ये सामाजिक कार्य करणारा किंवा कामगार नेता देखील महत्त्वाचा तितकाच असतो जितका एखादा उद्योजक असतो. कारण हा सामाजिक कार्यकर्ता तिथला समाज घडवत असतो, तिथल्या समाजाच्या समस्या मांडत असतो आणि मूळतः त्या ग्राउंड लेवलवर काम करून तो ते मांडत असतो. आणि अशाच पद्धतीने आज आपल्याकडे आत्ता आलेले आहेत संजय पाटील सर, ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपलं सामाजिक कार्य केलेलंच आहे. अगदी श्रमिक कामगार संघटना असेल किंवा शिवशक्ती सामाजिक संघटना असेल, पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन असेल, यामधून त्यांनी हे काम केलेलं आहे. सर, तुम्ही गेली 30 वर्ष साधारण इथे आहात, इथे कार्यरत आहात. तेव्हाचं बोईसर आणि आताचं बोईसर काय फरक जाणवतो? आता तुम्ही बघताय की बोईसर हे एकदम ग्रामीण भाग होता. म्हणजे इकडे बैलगाडी वगैरे आपण जेव्हा आम्ही आलो तेव्हा सायकल, बैलगाडी ह्याच्या व्यतिरिक्त मोटरसायकल वगैरे हा कधी प्रकार इकडे बघायला मिळत नव्हता. इंडस्ट्री आली चांगली गोष्ट आहे की तेव्हा भाऊसाहेब वर्तक ह्यांच्या माध्यमातून, सिकॉमच्या माध्यमातून इंडस्ट्री आली. ह्या परिसराचा विकास व्हावा, कारण तसं बघितलं तर हा एक दुर्लक्षित जिल्हा आहे. मी म्हणेल वाईट टाकलेला जिल्हा आहे. पालघर जिल्ह्याकडे आजपर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही असतानासुद्धा, आणि तर पालघर जिल्हा 8 वर्ष झाले विकासाच्या करता, म्हणजे विकास होईल, चांगल्या लोकांकडे लक्ष दिलं जाईल शासनाचं, ह्या दृष्टीने होऊनसुद्धा अजूनपर्यंत तसा काय त्याचा इफेक्ट दिसलेला नाही आहे. मी इकडे जे बघतोय ह्या 30 वर्षामध्ये टॅप्स, BRC सारखे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सेन्सिटिव्ह प्रोजेक्ट आणि देशाला खूप काय ऊर्जा देणारे आणि एक ताकद देणारे असे प्रोजेक्ट ह्या परिसरात निर्माण झाले. परंतु आजही इकडे चांगलं हॉस्पिटल नाही. कुठलाही प्रोजेक्ट होताना अनेक आमिष दाखवले जातात का तुमचा असा फायदा होईल, तुम्हाला रोजगार मिळेल, तुम्हाला तुमची आर्थिक बाब चांगली होईल, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल, तुमच्या मुलाबाळांना चांगलं नोकरी मिळेल, तुम्हाला शिक्षण चांगलं मिळेल, तुम्हाला आरोग्याच्या सुविधा मिळतील. परंतु असं कुठलंही इकडे होताना दिसत नाही. आज CRS फंड आहे BRC टॅप्सचा, कुठे वापरला जातो? तुमच्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला गेला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. इकडे एखादा हॉस्पिटल आलं असतं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटलला तुम्ही बघता की कस्तुरबा वगैरे, विनोबा भावे हॉस्पिटल तुमचं सेल्वासाला आहे, गुजरातमध्ये आहे, बॉर्डरवरती आहे. अनेक हॉस्पिटल मुंबईमध्ये आहेत. त्याच धर्तीवर सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक चांगलं हॉस्पिटल जर इकडे झालं असतं तर इकडचा परिसर जो आपण म्हणतो ग्रामीण, कोणी पण असं म्हटलं नाही का शहरी एरिया आहे. तुम्ही हा एक 2-5 किलोमीटरचा पट्टा सोडला तर सगळा पट्टा हा ग्रामीण आहे. इकडे शेतकरी, कामगार वर्ग, आदिवासी समाज जास्ती प्रमाणात आहे. आज त्यांचा विकास झालेला नाही आहे, कोणाचाच विकास नाही आहे. शेवटी विकास म्हणजे काय? विकास म्हणजे हे नाही की बाबा इकडे इंडस्ट्री आली, इकडे बुलेट ट्रेन आली, इकडे वाढवण बंदर आलं. तुमच्या स्थानिक लेवलला ज्या पद्धतीने तुमच्या लोकांची जी आर्थिक परिस्थिती आणि त्यांना मिळणारा रोजगार म्हणजे विकास आहे. दुसरी गोष्ट आहे डम्पिंग ग्राउंडची. डम्पिंग ग्राउंड हा बोईसरसाठी मोठा इश्यू आहे, कारण आज MIDC असल्यामुळे इकडचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आहे, लोकवस्ती आहे. आणि ही जी लोकवस्ती आहे इकडे हा परिसर असताना तुम्ही जेव्हा MIDCचं नियोजन करता, कुठल्या प्रोजेक्टचं नियोजन करता, त्यावेळेला त्यावर आधारित असलेले इतर गोष्टी, जसं कामगारांचं राहण्याचं सोय झाली पाहिजे. इकडे छोटीशी सिडकोची एक कॉलनी आहे, थोडी MIDC कॉलनी आहे. ती कॉलनी तुमच्या जी विकास झालेला आहे, जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये फार तुटक आहे, म्हणजे कमी आहे. आज इकडे जो ट्रक टर्मिनलचा प्रश्न उपस्थित झाला, आज तुम्ही कुठे पण फिरा, तुमची टीम घेऊन आता तुम्ही बाहेर निघा, तुम्हाला प्रत्येक रस्त्याच्या बाजूला कडेला तुम्हाला ट्रक उभे असलेले दिसतील आणि ट्रॅफिक तुम्हाला जाम दिसेल. सगळं जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे, विकास नाही आहे. ह्याला विकास म्हणत नाही. उद्या बुलेट ट्रेन पण येईल. बुलेट ट्रेनने येणारे लोक कोण असणार आहेत? सामान्य माणूस नसणार आहेत. आज सध्या ट्रेनचं तिकीट परवडत नाही, अशी परिस्थिती इकडे आहे. तुम्ही खेळांच्या संदर्भात सुद्धा काम केलेलं आहे, तर त्या प्रश्नांबद्दल काय म्हणता? आता एक आहे आमच्या इकडे पालघर डहाणू स्पोर्ट्स असोसिएशन आहे, ज्या माध्यमातून आम्ही क्रिकेट कोचिंग आणि क्रिकेटचे सामने वगैरे आम्ही त्या माध्यमातून आपण मुलं तयार केली. कारण पूर्वी काय होतं,
पूर्वी इकडे क्रिकेटच्या ट्रेनिंगसाठी शिवाजी पार्कला जायला लागायचं. तर ते सगळ्यांना शक्य नाही आहे. तर आम्ही स्वतः जेव्हा क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला आम्हाला ते शक्य झालं नाही. आम्ही जिकडे नोकरीनिमित्त इकडे आल्यानंतर आमच्या काही लोकांनी ठरवलं की इकडे आपण एक क्रिकेटचं आपण मैदान बनवू आणि त्या माध्यमातून लोकांना कोचिंग देऊ. तर ते आम्ही एक पालघर डहाणू क्रिकेट असोसिएशन स्थापन केली. त्या माध्यमातून आम्हाला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब जे खेळाचे खूप त्यांना आवड आहे, ते चांगले खेळाला प्रोत्साहन देणार आहेत, त्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर आम्हाला एक 10 ते 12 एकरचं MIDCमध्ये एक चांगलं ग्राउंड मिळालं. आज त्या ग्राउंड 15 वर्ष झाली. ते ग्राउंड तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की नक्कीच आम्ही त्याच्यावर मेहनत केलेली आहे. आज 100-150 मुलं दररोज तिकडे कोचिंग घेतात क्रिकेटचं. आणि इकडून शार्दूल ठाकूर जो आज इंडियामध्ये खेळतो, अतिशय उत्तम बॉलर आणि बॅट्समन आहे, तो सुदैवाने आमच्या इकडचा प्लेयर आहे आणि त्यांनी पण इकडे खेळलेला आहे, इकडे त्यांनी कोचिंग घेतलेलं आहे. आणि आजही जेव्हा तो सुट्टीवर असतो, कारण ते माहीम म्हणून इकडून जे 10-15 किलोमीटरवर त्याचं गाव आहे, तो जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा तो प्रॅक्टिस करायला आपल्या ग्राउंडवर येतो. आणि इकडे प्रत्येक खेळाडू आपल्या ग्राउंडवर आलेला. मागे आम्ही PDPLचं आयोजन केलं होतं. त्या PDPLच्या आयोजनामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा इकडे खेळायला आला होता आणि सचिन तेंडुलकर स्वतः यूट्यूबवर हे मॅचेस बघत होता. आणि त्यांनी त्याच्यानंतर पुढच्या वर्षी MPL चालू केली, मुंबई प्रीमियर लीग. मुंबई प्रीमियर लीग चालू केल्यानंतर आज 17 प्लेयर ह्या ग्रामीण भागातले, म्हणजे आपल्या परिसरामध्ये जो एक पट्टा आहे मच्छीमार समाज, अतिशय गरीब समाज आहे की जो फक्त मच्छीमारीवर अवलंबून आहे. परंतु आज वाढवण बंदर म्हणा की हे जे पोल्युशनमुळे मच्छीमारी आता कमी झालेली आहे. त्यांचा प्रश्न आहे की ट्रॉलर बाहेरचे येतात, ते मच्छीमारी करतात. म्हणजे अद्ययावत यंत्रणा आपण अजून उभारू शकलो नाही. आपले मच्छीमार अजून एवढे गरीब आहेत. त्याच्यामुळे ते मच्छीमार असो की आमचे रिक्षावाल्यांची मुलं असो, इकडे रिक्षा चालवणारे आपले स्थानिक लोक आहेत, त्यांची मुलं असो, असे 17 प्लेयर आज आपले MPLमध्ये खेळतात. आज मुंबई रणजी टीममध्ये आपले प्लेयर्स खेळत आहेत, महिला आपल्या मुली आपल्या मुंबई टीममध्ये खेळत आहेत. म्हणजे हे सगळं उपलब्धी आपण ह्या ग्राउंडच्या माध्यमातून ह्या परिसराला करून दिलेली आहे. लोक किती नाराज आहेत आणि लोकांच्या प्रश्नावर ते एकत्र यायला तयार आहेत. फक्त तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा, तुम्ही पुढाकार घ्या. निश्चितच विकास महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही असंच विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र आणतो. आणि तुम्ही जे पोटतिडकीने बोलता आहात, जे तुम्ही अंजन आज आमच्या डोळ्यांमध्ये घातलेलं आहे, आमच्यामध्ये म्हणजे माध्यमं आणि प्रशासनामध्ये, ते तुम्ही केवळ तुम्ही करत असलेल्या हक्काच्या कार्यामुळे तुम्ही सांगत आहात. आणि निश्चितच हे जे डोळ्यात अंजन घालण्याचं काम संजय पाटील सरांसारख्या नेत्यांकडनं जेव्हा येतं तेव्हा सरकारचे सुद्धा डोळे उघडले गेले पाहिजेत. नुसत्या बुलेट ट्रेन आणली, मेट्रो आणली किंवा इतरही काही कार्य केले म्हणजे विकास असं होत नसतं. तो विकास हा त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत, विशेषतः स्थानिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आणि जेव्हा एकत्र लोक, त्या संबंधित ठिकाणाची लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा बदल नक्कीच करावा लागतो. आणि याची नोंद सरकार दरबारी घेणं गरजेचं आहे. एक माध्यम म्हणून आम्ही सरकारला ही विनंती करत आहोत की तुम्ही या बोईसरच्या विभागाच्या विकासाकडे निश्चितपणे लक्ष द्यावं. धन्यवाद. घरोघरी मनोमनी पदोपदी क्षणोक्षणी अतूट आहे आपले नाते, अतूट आहे आपले नाते, सुखदायी सहवास, मराठी माणसाचा श्वास. झी 24 तास, 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 झी 24 तास. प्रश्न विचारला की ग्लॅमरस काही फंक्शन्समध्ये गेल्यानंतर आणि इथे आल्यानंतर काय फरक आहे. फरक फक्त हा आहे, फक्त म्हणजे खरं मोठा आहे तो. आज आपण इथे विकासाबद्दल बोलतो आहे, तिकडे विकासाबद्दल नाही बोलल्या जात. तिकडे ते कार्यक्रम ठरलेले असतात. आज इथे येऊन खरंच
आपण भारतात राहतोय आणि भारताबद्दल एखाद्या आपल्या आपल्या गावांबद्दल प्रत्येकजण जेव्हा काही सांगत असतं, असे तुम्ही बरेच प्रोग्राम्स करताय असं मला कळलं वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की हो, मी पण खूप छोट्या शहरातून आले आहे आणि अशा वेळेला जाणवतं की खरंच किती गरज असते प्रत्येक बाबतीत विकास करण्याची आपल्या शहराला. आणि असे तुमच्यासारखे लोक जेव्हा बसून काही डिस्कशन्स करतात, त्यातून नक्कीच मला वाटतं लवकरात लवकर तो विकास आपल्या सर्वसामान्य माणसांना बघायला मिळेल. Presented by Ocean Homes by Aditya Creations and Developers, Associate Sponsors, Adhikari Projects आणि Theme Group of Institutions.